पण जसं फॅमिलीबद्दल बोललो, की सगळ्या फॅमिलीने इन्व्हॉल्वमेंट दाखवली पाहिजे. तसंच मग एक फॅमिलीचं वातावरण कसं पाहिजे? कारण बऱ्याच वेळा मी असं जवळून पाहिले, की ॲट द लास्ट स्टेजला बीपीचे इश्यूज वगैरे येतात, ॲडमिट करावं लागतं. म्हणजे जे स्वातंत्र्य असतं ते आपलं संपून जातं. हॉस्पिटलमध्ये बंद होऊन जातात. तर मग हे वातावरण नेमकं कसं पाहिजे? वातावरण खूप हसतं खेळतं पाहिजे. कारण मगाशी मी डेफिनेशन जी सांगितली, की हॅपी, ॲक्टिव्ह, क्रिएटिव्ह, एनर्जेटिक, पीसफुल, स्टेबल, पॉझिटिव्ह आणि कन्सिस्टंट. तर तो हॅपीनेस देणारं वातावरण हवं आहे. ओके. म्हणजे गर्भवती स्त्री जिथे आहे, ज्या घरात आहे, उदाहरणार्थ आपल्याकडे कसं काही दिवस ती सासरी असते, नंतर डिलिव्हरीसाठी म्हणून माहेरी बरोबर, येते. बरोबर. सो जिथे कुठे ती असेल, तिथलं वातावरण असं खूप आनंदी पाहिजे. क्यूब्स डेकोरेशन्स केलेले असायला पाहिजेत. लाईट इफेक्ट खूप सुंदर असावे. म्युझिक्स त्या घरातले खूप सुंदर असावे आणि प्रत्येकजण पॉझिटिव्हिटी तिला शेअर करतोय. काही स्टोरीज सांगतोय. खूप छान-छान तिच्या चेहऱ्यावरती आनंद, तिला स्माईल देण्याचं काम प्रत्येकजण घरातला करतोय. सो असं वातावरण घरातलं जर राहिलं ना, तर ती स्त्री आणि त्या स्त्रीसोबत तिचं बाळ खूप सुंदर घडणार आहे.